आपण आज एक नवीन पाठ पाहणार आहोत. ज्या पाठाचं नाव आहे सखो आजी. आजी 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 माहिती आहे? कोणाला म्हणतात आजी? बरोबर आहे. आजी कशी असते? अरे वा, हा, आजी प्रेमळ असते. आजी इतकं प्रेम करणार दुसरं कोणी. स्वस्त प्रेम आहे कधी. आई पण प्रेम करते, पण आईचं प्रेम मागडे, कधी कधी पाठीत बसते. आजीचं काम तसं नसते. आजी एकच गोष्ट जाणते, कोणती? प्रेम करणे. नातवासाठी देवाने ठेवलेला सगळ्यात मोठा ठेवा जर कोणता असेल तर कोण आहे? आजी. आणि याच्या पाठीमागे अनुवंश शास्त्र पण आहे. मुलांवर खरे संस्कार असतात ना, ते आजी आणि आजोबाचे असतात. आजी आणि आजोबांचं ऐकायला मुलांना आवडते आईवडिलांपेक्षा. आणि दुसरा एक सिद्धांत आहे अनुवंशाचा. वडिलांचे कमी गुण मुलात येतात, आजोबांचे जास्त गुण येतात. अनुवंशिक सिद्धांत येतो. पण ज्यांना आजी आणि आजोबा लाभले त्यांच्यासारखे दुसरं भाग्यशाली कोणी नाही. कदाचित असं असू शकते, भाग्य वाट्याला येऊन पण त्याचा फायदा नाही. असं झालंय का तुमच्या बाबतीत? आजी आजोबा आहेत पण ते सोबत नाही आहेत. अलीकडे असं होतंय. आजी आजोबा गावाला आणि नातवंड शहराला. होतंय का नाही? असं होतंय. ते असं होतंय. असू द्या, पण आजी म्हणजे गोड पात्र. आजी म्हणजे कसं पात्र आहे? गोड. आज आपण ज्या आजीची गोष्ट पाहणार आहोत, कथा पाहणार आहोत, ती जुन्या काळातली आजी. कोणत्या काळातली? जुन्या काळातली. जरी ती जुन्या काळातली असली तरी नव्या काळाचं तिला भान आहे. जुनी माणसं अडाणी होती, त्यांना शिक्षण वगैरे होतं का? नाही. पण ही आजी जुनी असली तरी शिक्षणाचं महत्त्व जाणणारी होती. तिच्याकडे जीवन मूल्य होते. काय होते? मूल्य म्हणजे काय? जीवन विषयक चांगले विचार, धारणा. मूल्य म्हणजे काय? जीवन विषयक उत्तम धारणा त्या आजीकडे होत्या. जरी ती जुनी असली, जुन्या काळातली असली, तरी तिची दृष्टी प्रगतशील होती. कशी होती? काय? दृष्टी म्हणजे प्रगतीचा ध्यास घेतलेली ती आजी होती. नव्या गोष्टींचा स्वीकार करणारी ती आजी होती. आणखी त्या आजीमध्ये गुण होता, निर्णय क्षमता. काही माणसं असतात, प्रचंड निर्णय क्षमता असते त्यांच्यामध्ये, झटकन निर्णय घेणार, आणि तो पण योग्य. पण काही माणसं असतात निर्णयच घेता येत नाही. होतंय का नाही? असं होतंय का नाही? दोन मित्र एकाच वेळेला येतात. एक म्हणतो खेळायला चल, एक म्हणतो फिरायला चल, आणि तीन मित्र धरू आपण. एक म्हणतो चल अभ्यास करायला. आणि मग असं गडबड होते, काय नेमकं काय करायचं? निर्णयच घेता येत नाही. होतंय का असं? काहींचं होतंय. पटकन बोलतात चल खेळायला, आणि 5 मिनिटात बोलतात नको मी नाही खेळायला येत, फिरायला जातो. आणि फिरायला जाण्यासाठी बूट वगैरे घालतात, आणि लगेच 2 मिनिटात बूट काढून ठेवतात, नको मला उद्याचा अभ्यास आवरून घेऊ दे. म्हणजे नक्की निर्णय करता येत. ही किरकोळ गोष्ट आहे. पण मोठ्या घटना असतील तर काही माणसांमध्ये निर्णय क्षमता असते, पटकन निर्णय घेतात. आजीमध्ये तो पण गुण होता. प्रगतशील दृष्टी होती, शिक्षणाचं महत्त्व जाणत होती, जीवन मूल्यांवर विश्वास होता, निर्णय क्षमता होती,
आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, माणसांवर अतिशय प्रेम. ही आजी माणसांवर, कुटुंबावर नाही, कोणावर? आपल्या घरच्या माणसांवर कोणी प्रेम करेल, त्यात काय विशेष आहे? आजच्या काळात ते पण विशेष आहे, कारण घरातल्या माणसांवर पण प्रेम नाही करत लोक. कंजूस झालेत प्रेमाच्या बाबतीत. काय झाली? कंजूस झालीत. जरी गाणं बोलतात आय लव्ह यू, आय लव्ह यू, पण काही नाही. लव कुठे? काही नाही, नाटक आहे फक्त. आई वडिलांवर प्रेम नाही करता येत, भाऊ बहिणीवर प्रेम नाही करता येत. आहे का जीव? मानामाऱ्यात जास्त असतात घरांच्या मध्ये, आहेत का नाही? अशी परिस्थिती. आजी तशी नव्हती, माणसांवर प्रेम करणारी होती. कशी होती? आपला तुपला, माझा परका, जवळचा असा विषयच नाही. सगळ्या माणसांवर तिचं प्रेम. अशी आजी. आणखी एक वैशिष्ट्य नुपूर, तिच्यामध्ये काव्यात्मकता होती. काय होती? पार्थ. प्रत्येक गोष्ट काव्यात बोलायची आजी. तिला तुम्ही साधा प्रश्न विचारा, उत्तर काव्यात. अशी आजी होती ती. आणि त्या आजीचा परिचय करून दिलेले ओघवत्या शैलीमध्ये लेखकाने. राजन गवस. लेखक कोण? राजन गवस. कथाकार आहेत, कादंबरीकार आहेत, समीक्षक आहेत, संशोधक आहेत. कोण? राजन गवस. कोणाचा परिचय करून दिला? लेखकांनी. कोणाचा परिचय करून दिला? आजीचा. तिचं नाव सखू आहे. नाव काय तिचं? जुन्या काळातले ना, जुन्या काळातली. आत्ता असती तर डिंपल. तिचं नाव आता असं असतं ना, आत्ताच्या काळातली आजी असती तर. काय नवीन नवीन नाव आहेत ना, हिरोईनी असताना त्यांचीच नावं ठेवतात आता अलीकडं, मुलांना पण ना मुलींना पण. पण ती जुन्या काळातली सखू, ठकू, थमी, भीमा, गोदावरी, ही जुनी नावं. नर्मदा, सरस्वती, जुनी नाव. ही सखू. सखू म्हणजे साधी सखू नाहीये. तिचं नाव सखू ठेवलंय म्हणजे सखू होऊन गेली सुप्रसिद्ध. कोण? संत सखूबाई. संत होऊन गेली का नाही? मग संत सखूबाई होऊन गेली, तिचं नाव आहे तिचं. अशी सखू आजी. तिचा परिचय करून दिला कोणी? लेखक कोण? राजन गवस. त्यांनी परिचय करून दिला सखू आजीचा. त्या सखू आजीविषयी दोन गोष्टी आपण या पाठामध्ये शिकणार आहोत. राजन गवस यांचा पाठ सखू आजी. या पाठामध्ये लेखकाने सखू आजीचा आपल्याला परिचय करून दिलेले. कोणाचा? सखू आजीचा. सखू आजी परवा वारली. काय झालेली? सखू आजी वारली म्हणजे मरण पावली. काय झालेले? कधी? परवा दिवशी. आता लेखक म्हणतात कदाचित ही जी गोष्ट आहे सांगण्या इतकी महत्वाची नसेल. आजी वारली. कारण असे मृत्यू आपण कितीतरी अनुभवतो ना, इकडे अमुक वारला, तिकडे तमुक वारला. पण लेखक मुद्दामून सांगतात सखू आजी परवा वारली. त्याचं कारण आहे. सखू आजी वारली त्याबद्दल लेखक म्हणतात त्याचं कारण आहे. कारण असं आहे, सखू आजीचा जो मृत्यू होता तो लेखकाला खोलवर जखम करून गेला. लेखकाच्या नात्याची नव्हती हो आजी, पण ती जेव्हा मरण पावली त्याची खोलवर जखम कोणाला झाली? जखम झाली म्हणजे
खूप दुःख झालं त्यांना, की जे विसरता येत नाही असं दुःख झालं. कोणाच्या जाण्याने? सखू आजीच्या जाण्याने. कोणाला दुःख झाले? लेखकांना दुःख झालं. खोलवर जखम करून गेला आजीचा मृत्यू. आणि मग लेखकाला असं वाटायला लागलं, जेव्हा आजी गेली, आपलं काहीतरी हरवलंय. काय वाटायला लागलं? हरवलंय. लेखकाला असं वाटायला लागलं, आपल्या जगण्यातलं एक शुभ्र निरभ्र काहीतरी संपलंय आणि एक पोकळी वाढते. पोकळी वाढते म्हणजे कमतरता निर्माण झाली काहीतरी. याचा अर्थ असा, ही जी सखू आजी तिने कोणाच्या मनामध्ये स्थान मिळवलेलं आहे? लेखक. कारण ती गेल्यावर त्यांना काहीतरी हरवलंय असं वाटायला लागलं, आपण काहीतरी गमावलंय असं वाटायला लागलंय. ज्या माणसावर आपण प्रेम करतो असं माणूस जेव्हा दुरावतंय तेव्हा त्याची उणीव भासायला लागते. जगात अशी किती माणसं आली काय गेली काय, आपल्या मनावर काही परिणाम होतो? नाही होत. त्याचं कारण काय? त्यांचा आपला काय संबंध आहे? नाहीच आहे. पण सखू आजी आणि लेखक यांचं असं नव्हतं. जेव्हा ती वारली, तिचं निधन झालं, तेव्हा लेखकांना एक आतून जाणीव व्हायला लागली की आपलं काहीतरी हरवलंय, आपल्या जीवनात काहीतरी उणीव आली, कमतरता आली. आणि जे हरवलंय ते कसं? पांढरं शुभ्र, शुभ्र निरभ्र. कसं हरवलंय? शुभ्र निरभ्र म्हणजे हा, ज्याच्यावर डाग नाही. आता लक्षात घ्या, हे कोणाबद्दल आहे? आजीबद्दल. जिला कुठेच नावच ठेवायला जागा नव्हती, अशी ती जगली होती. माणसं असतात पण कितीतरी अशा गोष्टी असतात ना, काहीतरी चुका केलेल्या असतात, कधीतरी कोणाला तरी दुखावलेलं असतात, कोणाशी तरी भांडलेले असतात, कोणाचं तरी नुकसान करून गेलेले असतात. सखू आजी अशी जगलीच नाही. शुभ्र निरभ्र निखळ प्रेम केलं तिने सगळ्यांवर. कोणी? सखू आजीने. कसं प्रेम केलेलं आहे? निखळ. ती गेल्यावर कोणाला जखम झाली? कशी जखम झाली? खोल. खूप मोठं दुःख झालं त्यांना, आतून दुःख झालं. कोणाच्या जाण्याने? लेखक म्हणतात, कोण लागत होती ती माझी? कोण लागत होती म्हणजे तिचा आणि माझा काय तसा संबंध? काहीच नाही. जातीची नाही आणि पातीची पण नाही. तरीही लेखक म्हणतात ती माझ्या जवळची होती. किंवा पातीची नसेल, नात्याची नाही, गोत्याची नाही, धर्माची नाही, पण तरी पण लेखकाला कशी होती ती? जवळची होती, आपली वाटत होती. काय वाटत होती? कोणाला? लेखकांना. रक्ताच्या माणसाने इतकीच. नात्या गोत्यातली होती का? पण तरी संबंध कसे होते? किती जवळचे? रक्तातल्या नात्यासारखे. रक्ताची नाती तरी माहिती आहेत का तुम्हाला? सांगा बरं 4 नात्यांची नावं. रक्ताची नाती आहे, माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे, ही रक्ताची नाती आहेत. कारण नाती 3 प्रकाराने होतात. जन्मातून येणारी ती रक्ताची नाती, सहवासातून पण नाती येतात. आता तुम्ही बसता बसता मैत्री झाली का नाही? ही सहवासातून आली. वातावरणातून पण येतात काही. एखाद्या ठिकाणचं वातावरण चांगलं असते, आपण तिथे रमतो त्या घरी, आणि तिथलं चांगलं वातावरण असल्यामुळे आपण त्यांच्याशी जवळीक साधतो. अशी नाती असतात. जाऊ द्या, पण लेखकाच्या रक्ताच्या नात्याची आजी नव्हती, पण रक्ताच्या नात्या इतकीच जवळची वाटत कोणाला? आजी जेव्हा वारली तेव्हा आजीचं वय होतं 90 वर्ष. किती वर्षांची होती? 90. आता ह्या आजीचं वर्णन केलेले लेखकांनी. हातात काठी, वाकून कमान झालेलं शरीर. आजी कशी होती?
हातात काठी आणि वाकून कमान झालेलं शरीर, चेहरा सुरकुत्यांनी भरलेला. 90 वर्षाच्या माणसाच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येतात का?